गावामध्ये दोन भाऊ राहायचे, श्यामलाल आणि रामलाल. रामलालचं लग्न झालं होतं आणि आज रामलाल आपल्या भाऊ श्यामलाल आणि आई रोहिणीला भेटण्यासाठी घरी आला होता. अरे रामलाल बाळा, तू आलास? कसं जात आहे तुझं लग्न? आई, सगळं चांगलं आहे, पण एक महत्वाची गोष्ट करायला आलोय. आता वेळ आली आहे की दोघं आम्ही भाऊ आमचा आमचा हक्क घेऊन टाकू. माझं म्हणणं आहे आई, आता वेगळंच होऊन जाऊ. वाटणी? पण भैया, याची काय गरज आहे हो? हे बघ, मला काही भांडणं नाही हवेत. माझी फक्त एवढीच इच्छा आहे, शेताचा आणि जमिनीचा हिशोब वगैरे बरोबर होऊन जाऊ. हो बाळा, आता तर तुम्ही दोघीजण मोठे झाला आहात, पण खरंच सांगू, मला तुम्हा दोघांना नाही सोडायचं आहे. तुमच्या बरोबरच राहायचं आहे. आई, तू एकदम बरोबर बोलत आहे. याच्यासाठी अजून एक पर्याय आहे माझ्याकडे. कोणता पर्याय दादा, सांग. आपण असं करू शकतो की तू आणि आई मला सगळी जमीन देऊन टाका. मी त्याला विकून मी शहरात जाऊन एक जेवणाचा व्यापार चालू करतो आणि गावाकडून पैसे पाठवत राहील आणि 1 वर्षानंतर तुम्हा दोघांना सुद्धा आमच्या बरोबर घेऊन जातो. ठीक आहे बाळा, जर हीच तुझी इच्छा आहे तर मला चालेल. दुसऱ्या दिवस सगळेजण प्रधानजीच्या घरी जातात आणि कागदांवर हस्ताक्षर करून सगळं शेत आणि जमीन रामलालच्या नावावर करतात. ह्याच्यानंतर रामलाल आपल्या बायको बरोबर शहरसाठी निघून जातो. आई, दादाचं तर 2 महिन्यापासून काही पत्रच नाही आलंय, नाही काहीतरी बातमी सुद्धा नाही आलीये. माहित नाही बाळा, तू असं कर, प्रधानजीकडून जाऊन एकदा शोध लाव. ते आजच शहरमधून परत आले आहेत. श्यामलाल प्रधानजीच्या घरी जातो. प्रधानजी, मी आणि आई खूप चिंतेमध्ये आहे. तुम्ही तर शहरामधून वापस आलात ना? मला सांगा, भैया आता कसे आहेत? श्यामलाल, तुझा भाऊ तर आता खूप चांगलं कमवतोय. अच्छा, पण जेव्हा मी त्याला भेटायला गेलो तर त्याने माझ्याशी बोलण्यापासून मना केलं. खूप वेळ विचारल्यानंतर त्याने सांगितलं की त्या गावासोबत माझा काही संबंधच नाहीये आणि आता मी आणि माझी बायको इथेच राहणार. आणि शेवटी त्याने मला 4,000 रुपये दिले आणि सांगितलं की हे श्यामलालच्या शेताचा दाम आहे. तसं पण त्या शेतातून याच्यापेक्षा जास्त नाही काही मिळत. त्याने हे सुद्धा सांगितलं की अजून काही पैसे पाठवायचा त्याचा काही विचार नाहीये. श्यामलाल प्रधानजीचे दिलेले पैसे घेतो आणि खूप जास्त दुखी होतो. श्यामलाल दुखी मनाने चालत चालत एका झाडाकडे येऊन पोचतो आणि उदास होऊन स्वतःला बोलायला लागला. आता मी आईला कसं सांगू की दादा एवढं कडू सत्य बोललेलं आहे? ना, आईला खूप त्रास होईल. मी असं नाही सांगू शकत. एक श्रीमंत माणूस आपल्या बैलगाडीवर एक मोठा तंदूर घेऊन येतो. दादा, काय झालं? एवढा उदास का बसलायस? श्यामलाल, जे पहिल्यापासूनच जास्त दुखी होता, त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. तो पण कुणाला तरी शोधत होता ज्याला तो आपलं दुःख सांगू शकू. तो त्या माणसाला आपलं सगळं काही दुःख सांगतो. दादा, मी तर दुसऱ्या गावाचा आहे. मी सुद्धा तुझ्यासारखाच एका त्रासामध्ये फसलो होतो. त्याच वेळी या तंदूरने माझी साथ दिली होती, ज्याला मी माझ्या गाडीत घेऊन जात आहे. मी माझ्या जवळ ठेवलंय याला, कारण याने मला एक नवीन जीवन दिलंय. जर तुझी इच्छा असेल तर तू ह्याला माझ्याकडनं विकत घेऊ शकतो, कारण की ही तंदूर माझ्यापेक्षा जास्त तुझ्या कामात येईल. पण साहेब, माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत की मी याला तुमच्याकडनं विकत घेईल. माझ्याकडे तर फक्त बघा 4,000 रुपये आहेत बघा. जर व्यवहार ठीक वाटला तर त्याच्या बदल्यात मला ते देऊन टाका. बस 2,000 रुपये दे आणि बाकीचे 2,000 रुपयामध्ये या तंदूरपासून काहीतरी व्यापार चालू कर. असं बोलून तो माणूस श्यामलालला तंदूर देतो आणि निघून जातो. तंदूरला घेऊन आपल्या घराकडे तो जायला लागतो. श्यामलाल तंदूर घेऊन घरी पोचतो आणि त्याची आई रोहिणी त्याला विचारते, लाल, हे तू काय घेऊन आलास रे? आई, हे मोठ्या दादांनी पाठवलंय बघ आणि आपल्याला संदेश पाठवलाय की याच्यापासून आपल्याला काहीतरी नवीन व्यापार चालू करायचा आहे. अच्छा, रामलालने पाठवलं आहे. कसा आहे रे तो? अरे दादा तर शहरामध्ये खूप पैसा छापत आहे.
आता काहीच त्रास नाहीये आपल्याला. श्यामलालने आपल्या आईला हे नाही सांगितलं की रामलालने गावाशी आपला नाता तोडला आहे, पण त्याने आपल्या आईचं मन ठेवण्यासाठी हे खोटं बोललं. बरं झालं बाळा की तुझा भाऊ आता आनंदात आहे. पण आता ह्या तंदुराचं आपण काय रे करायचं? अरे आई, या तंदूर पासून मी एक नवीन दुकान उघडतोय, तंदुरी लिट्टी चोखा. ते कसं? आई, या तंदूर मध्ये आपण रोटी पण बनवू आणि बैंगन आणि आलूचं सीख मध्ये टाकून सेकून घेऊ आणि त्याचा चोखा बनवून लिट्टी सोबत विकून टाकू. रोहिणी ऐकून खूप खुश होते आणि श्यामलाल जो आपल्या आईला अजिबात दुखी नाही बघणार होता, तो आपल्या आईला आपल्या भावाबद्दल खोटं बोलून तिला परत खुश करतो. दुसऱ्या दिवस श्यामलालने बाजारामध्ये एका ठेल्यावर तंदुरी लिट्टी चोखा लावलेला होता आणि त्याच्या बाजूला तंदूरवर लिट्टी शिजण्यासाठी ठेवली होती. दुकानावर अजूनपर्यंत कोणीच नाही आलं होतं, पण तंदुरी लिट्टीची महक पूर्ण बाजारात पसरली होती. अरे भाऊ श्यामलाल, हे काय आहे? ही तंदुरी रोटी आहे का? आणि ही एवढी लहान कस काय आहे? अरे, ही काही चपाती नाहीये, ही लिट्टी आहे. हे तंदुरी खाऊन तर बघा, आमचा एकदा तंदुरी लिट्टी चोखा. बायकोच्या हातचा जेवणच विसरून जाताल प्रधानजी. श्यामलालने प्रधानजींना एका प्लेटमध्ये लिट्टी चोखा दिला. प्रधानजीने एक तुकडा खाल्ला. त्यांचे डोळे मोठे मोठे झाले. काय झालं प्रधानजी? चांगलं नाही वाटलं का? चांगलं? याच्यापेक्षा चांगलं लिट्टी चोखा तर मी आजपर्यंत नाही खाल्लाय. बाळा, वाह, काय गोष्ट आहे. एवढं चांगलं व्यंजन. आता रोज मी तर नाश्ता तर इथेच करणार. प्रधानजीच्या तोंडातून प्रशंसा ऐकून आणि लिट्टीच्या सुगंधाने आजूबाजूची लोक पण ठेल्याच्या जवळ यायला लागले. श्यामलालने सगळ्यांना लिट्टी चोखा दिला आणि बघताच बघता पूर्ण लिट्टी संपून गेली आणि लोक तिथेच उभे राहून वाट बघत होते. अरे श्यामलाल बाळा, आमच्यासाठी काही उरलेलं आहे की सगळं वाटून टाकलं? आई, माफ करा मला, पण आज तर सगळी लिट्टी संपून गेलीये. बाळा, उद्या आणखीन बनव. पूर्ण गावामध्ये तुझ्या लिट्टी बद्दलच बोलणं सुरू आहे. आम्हाला सुद्धा खायची आहे. ठीक आहे मावशी, उद्या या तर खरं. लिट्टी उद्या जरूर मिळणार. ह्यानंतर श्यामलाल घरी गेला आणि आपल्या आईला दाखवलं की आज पहिल्याच दिवशी त्याने 2000 रुपये कमवले आहेत. बाळा, हे तर तू 3 तासामध्ये चांगले पैसे कमवले आहेत. उद्यापासून आणखीन सामग्री घेऊन ये आणि मी पण तुझ्या बरोबर येईल तुझी मदत करण्यासाठी आणि प्रधानजीकडून तुझ्या भावाबद्दल पण विचारण्यासाठी. अरे आई, तू का काळजी घेत आहेस? आणि भैयाची तर तुला मी बातमी देतच राहणार ना. 2 महिने निघून गेले होते आणि श्यामलालचा ठेला आता दुकानामध्ये बदललेला होता. त्याचं छोटंसं घर आता एका चांगल्या घरामध्ये बदललेलं होतं. आई, मी आता दुकानाकडे चाललोय. आणि हो, मोठ्या दादाचे हालचाल एकदम छान आहेत. प्रधानजी बातमी देतच राहतात. ठीक आहे बाळा, मी पण आज बाजारात येणार आहे. बहुतेक तुझी मदत करायला येईल. ठीक आहे आई, जेव्हा तुझं मन करेल तू येऊन जा. श्यामलाल तिथून निघून गेला. तेव्हा रामलाल त्याच्या घरी येतो. त्याचा चेहरा पडलेला होता आणि तो बोलला, आई. रामलाल बाळा, तूच आहेस ना? 1 वर्षापासून जास्त झालंय तू घरी नाही आलास आणि हे असं तोंड का पाडवलं आहेस रे तू? काही नाही आई, बस तुझी हालचाल विचारायला आलोय. तसं आई, हे आपलं घर बंगल्यामध्ये कसं बदललं गेलं? बाळा, हे सगळं तुझ्या पाठवलेल्या तंदूरचीच करामात आहे. मी तर काही तंदूर नव्हता पाठवला. आई, हे काय बोलत आहे? तूच पाठवलं होतंस ना? हो आई, मीच सांगितलं होतं श्यामलालला. आता तर खरं बोल. तू तर आपल्या भावाशी पहिलाच नाता तोडला होतास, पण तो तुझा खरा भाऊ निघाला. त्याने तुझ्या प्रत्येक कमीला लपवलं आणि आता तुझ्यामध्ये इतकी पण लाज नाही उरली की आपल्या आई समोर खरं बोलायचं ते. माफ कर आई, मी थोडं त्रासात फसलो होतो आई. मला काही दुसरा सहारा नाही भेटला, तर मग मी इथे निघून आलो. जा जा आता तू इथून. तसं पण ह्या गावाशी आमच्याशी काही वास्ता नाही राहिला. श्यामलाल आपल्या दुकानामध्ये होता. तेव्हा तिथे दामिनी मावशी आणि प्रधानजी बोलता बोलता आले.
काय झालं प्रधानजी आणि मावशी? तुम्ही दोघं एवढे चिंतेत का दिसत आहेत? बाळा, मी आज सकाळी शहरातून आलो होतो. मध्ये मी एकदा तुझ्या भावाच्या दुकानावर पण जाऊन आलो. काय झालं? दादा ठीक तर आहे ना? बाळा, त्याची बायको रंभा आणि त्याच्या घरवाल्यांनी रामलालचा पूर्ण व्यापार हडपला आहे. मी पण आता ही खबर दुसऱ्या गावातून ऐकून येत आहे. अरे बापरे, हे तुम्ही काय बोलत आहात मावशी? रामलालने पूर्ण व्यापार आपल्या बायकोच्या नावावर उघडलं होतं आणि जसंच व्यापार वाढला, रंभाने तिला सोडलं आणि आपल्या कुटुंबाबरोबर मिळून सगळं काही हडपून रामलालला तिथून पळून लावलं. आणि मोठे भाऊ, ते ठीक तर आहेत ना? तुझ्या भावाने जे तुझ्यासोबत केलं त्याच्यानंतर सुद्धा तू त्याची चिंता करतोय? जे झालं ते झालं प्रधानजी. याच्यापेक्षा जास्त शिक्षा काय असेल माझ्या मोठ्या भावाशिवाय? मला नाही माहिती की तो आता कुठे आहे. श्यामलाल दुकान बंद करून घरी जातो आणि आपल्या आईला सगळं काही सांगतो. बाळा, पण मी तर रामलालला इथून जाण्यासाठी बोललो होतं. जा बाळा, त्याला घेऊन ये. श्यामलाल ताबडतोब रामलालला शोधण्यासाठी पळाला. गावच्या त्याच झाडाच्या खाली पोचला जिथे पहिला त्याला तो श्रीमंत माणूस मिळाला होता. रामलाल तिथेच डोकं पकडून बसलेला होता. दादा, चला माझ्यासोबत घरी चला. मी घरी कसं जाऊ वेड्या? कोणत्या तोंडाने वापस येऊ? आई माझ्यासोबत चिडली आहे. मी स्वतःला आरशात सुद्धा नाही बघत आहे. दादा, मी आईला तर काही सांगितलंच नाहीये, तर काय करायचं आता? पण काय ना, ते तिथं आई आहे ना, ते आपल्या मुलाचं खोटं जाणून घेते. हो रे, बरोबर बोललास तू. दादा, तू असंही खूपच दुःख सहन केलंयस. आता घरी चल. आपण दोघं भाऊ मिळून दुकान चालवूया आणि आईचं काळजी घेत राहू. रामलाल आणि श्यामलाल आनंदात आपल्या घराकडे वाढले. जसजसे दोघे जण घरी पोचले, माझे राम आणि श्याम, एक लिट्टी तर एक चोखा. तुम्ही दोघं एकत्रच छान वाटता.